विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरसचा प्रमेय या प्रकरणातील हे 4 मार्काचं गणित आहे. गणित आपण बघूया. चौकोन एबीसीडी हा चौरस आहे. कोन ए बी डी चा दुभाजक रेषा सीडी ला ई मध्ये छेदतो आणि हे एका रेषेवरील बिंदू आहे. सिद्ध करायचंय बी चा वर्ग बरोबर 2 कंसात 2 अधिक वर्गमुळात 2 एबी चा वर्ग. ठीक आहे. सोपं गणित आहे. आपण प्रयत्न करूया लवकरात लवकर हे सोडून टाकायचं. आधी तर बघा एबीसीडी हा चौरस आहे. मग आपण लिहूया की चौकोन एबीसीडी हा चौरस आहे. जर तो चौरस असेल तर चारी बाजू समान होती, म्हणजेच एबी बरोबर बीसी बरोबर सीडी बरोबर एडी. याचा आपल्याला वापर वारंवार करायचा आहे, त्यामुळे मी याला 1 देऊन टाकतो. दुसरं आकृतीमध्ये बघा बीडी आणि ईडी दोन्ही समान आधीच दिलेल्या आहेत. तिसरं, जर हा चौरस आहे म्हणजे हे सगळे कोण 90 मापाचे असणार आहेत, म्हणजे हा त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल, हा त्रिकोण पण काटकोन त्रिकोण होईल आणि चौरस जो आहे त्याचा आपण जर बीडी कर्ण काढला तर हा जो कोण होतो हा 45 मापाचा होतो. लक्षात ठेवायचं, हा 45 म्हणजे हा पण 45 आणि त्यामुळे आपल्याला इथे 45 45 90 पण प्रमेय वापरायचं आहे. ठीक आहे. हे कॉमन सेन्स आहे, आपल्याला तेवढं काय त्यासाठी एवढा विचार करायची गरज नाही. आता आपण डायरेक्ट येऊया त्रिकोण ई सी बी किंवा बी सी ई मध्ये. त्रिकोण बीसीई मध्ये आपल्याला दिसतंय की कोण बीसीई बरोबर 90 अंश, कारण तो चौरसाचा कोण आणि म्हणून आपण वापरू शकतो पायथागोरसचे प्रमेय. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार या त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरस वापरायचं. सोपं आहे. बीई चा वर्ग, बघा आकृतीत करून दिसतो तुम्हाला, बीई चा वर्ग बरोबर बीसी गुणिले ईसी, सॉरी बीसी वर्ग अधिक ईसी वर्ग, बीसी वर्ग अधिक ईसी चा वर्ग. ठीक आहे. आपल्याला बीची किंमत काढायची, त्यामुळे आपण इथे पहिलं हेच घेतलेलं आहे. आता व्यवस्थित बघा, समीकरण 1 मध्ये बीसी एबी समान आहेत, त्यामुळे इथे मी एबी लिहू शकतो. म्हणून नेक्स्ट स्टेपला आपण काय करूया की बीई चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग अधिक ईसी ला आपण ईडी अधिक डीसी लिहू शकतो. मग ईडी चा वर्ग सॉरी ईडी अधिक डीसी कंसाचा वर्ग. आता हा ए अधिक बी चा वर्ग झाला, याचा विस्तार तुम्ही करू शकता. म्हणजे आपल्याला मिळणार आहे बीई चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग अधिक पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे ईडी चा वर्ग, शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे डीसी चा वर्ग अधिक 2 ईडी गुणिले डीसी. ठीक आहे. आपण विस्तार केला, फक्त मी मधलं पद मागे टाकले, शेवटचं पद पुढे घेतलं, असं आपण करू शकतो. आता पुन्हा बीई चा वर्ग ऍज इट इज, एबी चा वर्ग ऍज इट इज, ईडी आकृतीमध्ये बघा ईडी आणि बीडी समान आहेत, बरोबर. ईडी आणि बीडी समान आहेत, त्यामुळे आपण ईडीच्या ठिकाणी बीडी लिहू शकतो. आपण लिहूया डीसी, डीसी ही चौरसाची बाजू आहे, त्यामुळे तिला आपण एबी लिहू शकतो. डीसी बरोबर एबी. ईडी, पुन्हा ईडी आलं आणि ईडी काय आहे बीडीला सेम आहे, त्यामुळे 2 बीडी गुणिले एबी. एबी परत घेतला आपण. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला मिळतंय बीई चा वर्ग बरोबर 1 एबी चा वर्ग एबी चा वर्ग म्हणजे 2 एबी चा वर्ग अधिक, जरा व्यवस्थित बघा
आधी मी असं लिहून घेतो, मग त्याप्रमाणे टाकूया. जर बीडीचा आपण विचार केला, या बीडीचा, तर बघा हा काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे, मग ह्याला समीकरण 3 देऊया. आणि त्रिकोण बीसीडी मध्ये कोण बीसीडी 90 अंश, आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार बघा, जर मला बीडी घ्यायचा असेल, बीडीचा वर्ग, तर आपल्याला माहिती आहे बीडी वर्ग बरोबर बीसी वर्ग अधिक सीडी वर्ग, बीसी वर्ग अधिक सीडी वर्ग, आणि दोन्ही पण ए बी ला समान आहे. त्यामुळे बीडी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक ए बी वर्ग, किंवा आपण डायरेक्ट लिहू शकतो 2 ए बीचा वर्ग. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवूया बीडीच्या ठिकाणी. म्हणजेच बी आपल्याला मिळेल 2 ए बी वर्ग आधीपासून होते, अधिक बीडीच्या ठिकाणी पुन्हा 2 ए बी वर्ग 2 ए बीचा वर्ग, अधिक 2 बीडी गुणिले ए बी. आता इथे बघा, हे 4 ए बी होतील, म्हणजेच 4 ए बीचा वर्ग अधिक 2 बीडी गुणिले ए बी. इथे मी 2 कॉमन काढू शकतो, 2 कॉमन काढले म्हणजे आतमध्ये काय उरणार आहे, ए बीचा वर्ग अधिक बीडी गुणिले ए बी. याला समीकरण 5 द्या. आता तुम्हाला काय रिप्लेस करायचं आहे, बीडी रिप्लेस करायचं. तर व्यवस्थित आकृतीमध्ये बघा, बीडी जर आपण या फक्त त्रिकोणाचा विचार केला, त्रिकोण ए किंवा बी ए डी, हा 45 45 90चा त्रिकोण होतो, आणि 45 कोणासमोर बाजू कर्णाच्या 1/2 2 पट असते. मग त्रिकोण बी ए डी मध्ये कोण बीएडी किती आहे, 90 अंश, आणि एबी बरोबर एडी, म्हणून त्याचे कोण 45 45 90 होतात. 45 45 90च्या प्रमाणानुसार आपल्याला काय घेता येईल बघा. एबी ही काय 45 कोणासमोर बाजू आहे, ती कर्णाच्या 1/2 2 पट असते, आणि त्यामुळं ए बी बरोबर 1/2 गुणिले बीडी. ही किती आहे, 45 अंश समोरील बाजू. हा 2 तिकडे जाईल ना, त्यामुळे 2 ए बी बरोबर बीडी. याला समीकरण 6 द्या. ही किंमत ठेवा समीकरण 5 मध्ये. 5 आपलं काय होतं, आणि म्हणून बीईचा वर्ग बरोबर 2 कंसात ए बी वर्ग अधिक बीडी म्हणजे काय, 2 ए बी गुणिले ए बी कंस पूर्ण. ठीक आहे. आता इथे बघा, इथे 4 होते, आपण 2 कॉमन काढले म्हणजे आतमध्ये 2 शिल्लक राहिले, ते लिहायचं राहून गेलं, ते आपण इथे पण लिहिणार आहोत. ठीक आहे. आता इथे नेक्स्ट स्टेप काय मिळेल, बीईचा वर्ग बरोबर 2 कंसात 2 ए बीचा वर्ग अधिक 2 ए बीचा वर्ग. इथे ए बी कॉमन काढा मागच्या साईडला, आणि म्हणून बीईचा वर्ग बरोबर 2 कंसात 2 अधिक 2, आणि ए बी ला मागे टाका, ए बीचा वर्ग. झालं, हेच सिद्ध करायचं होतं आपल्याला. बघा, बी बरोबर 2 कंसात 2 अधिक 2 ए बीचा वर्ग. आता इथे तुम्ही वेगवेगळं काय करू शकता बघा, काही गोष्टी मी मध्ये मध्ये आणल्या. तुम्ही काय करू शकता की त्रिकोण बीसीडी नुसार बीडी वर्ग बरोबर 2 ए बी वर्ग आधीच काढून घेऊ शकता सुरुवात करण्याच्या अगोदर. त्यानंतर तुम्ही इथे बीडीची किंमत 2 ए बी ही पण आधीच काढून ठेवू शकता, आणि नंतर तुम्ही डायरेक्ट
मोठ्या त्रिकोणामध्ये पायथागोरस वापरून या किमती भरून उत्तर काढू शकता. आणि या पद्धतीने केलं तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. गणित सोपं आहे, थोडं आपल्याला डोकं वापरून आपल्याला गणित पूर्ण करायचं. ठीक आहे. असेच तुम्हाला जर गणित आणखी हवे असतील जे हॉट क्वेश्चन आहेत आणि महत्वाचे आणि थोडे किचकट आहेत, तुम्ही ते मला कमेंट मध्ये सांगू शकता. आपण ते गणित इथे सोडवून दाखवू. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.